अय नमस्कार. प्रवीण काळे. आजचा दिवस 6 एप्रिल 2025. वाचनासारखं काही गवसत नव्हतं, तरी मुग्धा गोडबोलेंचे बारमाहीमधलं भरभरूर आणि शुकशुकाट वाचलं. जे कालच्या चतुरंगात आलेलं ते वाचून काढलं आणि कौतुक वाटलं. कौतुकाने कोणी काही बोलले वागले की अंगावर थोडं मांस आल्यासारखं वाटतं. आणि आजच्या जगात कौतुक करणारे क्वचितच राहिलेत. त्यामुळेच त्या क्वचितातले मांदियाळ्यातले आलेले कौतुक भरभरून काही देत असतो, नाहीतर काय फक्त शुकशुकाट. ऐकूया मग भरभरून आणि शुकशुकाट. लेखिका मुग्धा गोडबोले, अभिवाचक प्रवीण काळे. काय मग सध्या काय सुरू आहे? एक सदर लिहिते आहे वर्तमानपत्रात. तू सदर लिहिते आहेस? तू? हो. कसं शक्य आहे? दैनंदिन मालिकांमध्ये वर्षानुवर्ष दळण लावणारी तू ठराविक शब्दांचा सदर लिहिते आहेस म्हणजे कमालच झाली. हा एक अनुभव. बघू जमते का? जमेल की. न जमायला काय झालं? तुला नाही जमणार तर कोणाला जमणार? एवढी शेकड्यानेच माणसं सदर लिहितात, आणि तसंही हल्ली वाचतं कोण? तू एवढं लिहिलं आहेस आणि हेही लिहिशील. निशंक म्हणाली. तुम्ही वाचाल ना काकू? बघते बाई, मला हल्ली कंटाळाच येतो वाचायचा. तेच तेच सगळं. तू तरी काय वेगळं लिहिणार? त्यामुळे मालिका बऱ्या. एकीकडे काम करत ऐकता येतात. ते बरं लिहितेस तू. सदर लिही, जमेल तुला. या संपूर्ण संवादात काकूंनी माझं कौतुक केलं की मला वास्तवाची प्रखर जाणीव की काय ती करून दिली, की टोमणे मारले हे मला अजूनही कळलेलं नाही आहे. एवढं नक्की कळलं की काकूंना अरे वा छान एवढंच पण मनापासून म्हणावंसं वाटलं नाही, किंवा वाटलंही असेल पण त्यांच्या जिभेला, आवाजाला, चेहऱ्याला इतकी सहजता नव्हती. कदाचित कित्येक वर्षात त्यांना आता कुणाचंही मनमोकळं कौतुक करण्याची सवयच राहिलेली नसावी. खरं तर या संवादात मला काही मोठ्या कौतुकाची अपेक्षाच नव्हती. मी एक सदर लिहिते आहे यावर हो का, नक्की वाचेन हं, एवढं मला पुरेसं होतं. पण त्यांना तेवढं बोलणं जड गेलं. ही अशी ओझी बाळगत आयुष्य काढतात मंडळी. माझ्या आजूबाजूला माणसांचे या बाबतीतले 2 प्रकार आहेत. एक तर अतिरेकी अंगावर येणारं कौतुक करणारे, किंवा शक्यतो म्हणजे अगदी ऊर्ध्वर लागून नाकाला दोरा लावायची वेळ येईपर्यंत कुणाचंही कधीही कुठल्याही कारणाने कौतुक न करणारे. पहिल्या प्रकारचे लोक भरभरून दाद द्या हे वाक्य भलतंच मनावर घेतात. अलीकडेच मी एका कवितांच्या कार्यक्रमाला गेले होते. तसंही 2-2.5 तास कवितांच्या माध्यमातून लोकांना खिळवून ठेवणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळे समोरचे कलाकार जीव ओतून अतिशय श्रवणीय कार्यक्रम सादर करीत होते. रात्रीची वेळ होती. दिवसभरातली सगळी दगदग धावपळ संपवून शांतपणे उत्तम साहित्याचा आस्वाद घ्यायला मी गेले होते. आता काही वेळ समोरचे काही सादर होईल ते मनसोक्त ऐकायचं, मनात साठवायचं, अशा कल्पनेत मी होते. पण मध्यंतरानंतर अचानक माझ्या शेजारच्या रिकाम्या खुर्च्यांवर कांठळ्या बसण्यात की दाद देणारी काही मंडळी येऊन बसली. पहिल्या दादीला तर मी दचकलेच, आणि मग जणू काही आपापसात स्पर्धा लागल्यासारखी मंडळी शब्दाला प्रशंसोद्गार, एकेका कडव्याला टाळ्या, शेर संपण्याचा अवकाश, कौतुकाचा प्रचंड कोलाहल, गदारोळ, दंगा करू लागली. ही दाद आहे की आई हे कार्यक्रम पाडतायत अशी शंका यावी इतका कलकलाट होऊ लागला. एवढा हर्षोल्लास पाहून कवी गडीसुद्धा अधिक जोशात आला. थोड्याच वेळात तो एक सार्वजनिक वादादावा इव्हेंट झाला. सगळ्या कार्यक्रमाचा नूरच पलटला. ही अशी अंगावर आदळणारी दाद दिल्याशिवाय आपली कलेची जाण, आपल्याला कराबद्दल असलेलं प्रेम, जवळीक, आणि मुख्य म्हणजे आपण आलोय, आपण कार्यक्रमाचा आस्वाद घेतोय हे लोकांना कळणारच नाही असं बहुधा या लोकांना वाटत असावं. मुळात प्रत्येक कलाकारांची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना आवडेलच असं नसतं. ते काही खूप थोडे विजेसारखे लख क्षण असतात जेव्हा आपसूक तोंडून वाह येते. कलाकार त्या अंतिम क्षणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, आणि कधीकधी ही अशी आक्रस्ताळी दाद त्याच्या एकाग्रतेचा भंग करत असते. इतर प्रेक्षकांचाही रसभंग होतो. कधीकधी असंही होतं की एखादा जाहीर कार्यक्रम नाट्यगृहात प्रचंड रंगतो, पण नंतर टीव्हीच्या पडद्यावर बघताना तो अजिबात मनोरंजक वाटत नाही. नंतर असे कार्यक्रम बघणाऱ्यांना वाटतं एवढे का हे प्रेक्षक हसतायत किंवा भावनिक होत आहेत. होतं असं की नाट्यगृहात जिवंत अनुभव घेताना तो एक ऊर्जेचा खेळ निर्माण झालेला असतो.
थोडा माहोलचाही परिणाम असतो जो नाट्यगृहात जाणवतो, पण पडद्यापलीकडे पोहोचत नसतो. त्यामुळे तेव्हा ती दाद खोटी वाटली तरी प्रत्यक्षात अनेकदा ती उत्स्फूर्तही असते. याच्या बरोबर उलट काहींना कशाचंही आणि कोणाचंही कौतुक म्हणून वाटत नाही. हे तिकीट काढून विनोदी नाटकांना जातात, पण यांना हसवायला अस्वल नाट्यगृहात सोडलं तरी ते हसत नाही. भावनिक नाटकात यांच्या डोळ्यांचा कडा उलावत नाही, कारण तेवढं काहीच त्यांना भिडत नाही, रुजत नाही. दाद ही हसण्यातून किंवा टाळ्यांमधूनच दिली जाते असं नाही. कधी कधी अत्यंत शांत सभागृह ही सुद्धा दाद असते. अशावेळी ते शेजारच्याशी बोलतात, कारण त्यांना काहीच ऐकण्या किंवा बघण्यासारखं वाटलेलं नसतं. बहुधा यांना याहून उच्च दर्जाचं काहीतरी बघण्याची किंवा ऐकण्याची सवय असते. यांची अभिरुची फार हटके असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांसारखे उत्सुक कशाची स्तुती करणं यांच्या बुद्धीला पटत नाही. हे नाटक बघून अर्धा तास फोन करतात, पण नाटक सोडून सगळ्याबद्दल बोलतात. तुमच्या मुलांची प्रगती, तुमच्या जोडीदाराला मिळालेले प्रमोशन सगळं त्यांना माहीत असतं, पण ते त्याबद्दल कधीच बोलत नाही, कारण हे काय सगळेच करतात. यांना कौतुक असतं फार फार वेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या व्यक्तींचं. 85% जनता मध्यम प्रतीचंच काम करत असते. त्यातल्या तुमचं काय कौतुक करायचं असं त्यांना वाटतं, पण ते कसं उगाचच करायचं म्हणून कुणाचं कौतुक करत नाही. या त्यांच्या बाणेदारपणाबद्दल त्यांचं सगळ्यांनी कौतुक करावं असं त्यांना नक्की वाटतं. दाद उत्स्फूर्त असते. प्रशंसा अभ्यासातून किंवा विचारातून आलेली असते. स्तुतीमध्ये समर्पण भाव आहे, शाबासकीमध्ये प्रोत्साहन आहे आणि कौतुक प्रेमातून, आपुलकीतून आपोआप येतं. या सगळ्यात समोरच्या माणसाच्या प्रतिभेबद्दल, कौशल्याबद्दल आदर असतो. त्याच्या कष्टांची, सातत्याची, शिस्तीची जाणीव असते. तो जे सादर करतो आहे त्याबद्दल कुतूहल आणि मग ते शमल्यानंतरचं समाधान असतं. हा माणूस पुढेही काहीतरी चांगलं करेल अशी आशा असते. आणि समजा यातलं काहीही समोर नाही दिसलं तरीही तो एक हडामासांचा माणूस असतो ज्याला कौतुकाची थाप हवी असते. एक खूप ज्येष्ठ अभिनेत्री नाटक संपल्यावर आत येऊन कलाकारांना भेटून नाटकातले कॉस्ट्यूम कसे छान होते एवढंच म्हणायच्या. अभिनयाबद्दल काहीही बोलायच्या नाहीत. याची रसभरीत वर्णनं मी ऐकली आहेत. मला मात्र शुद्ध शब्दात हा कोतेपणा वाटतो. काय बिघडेल, कार्टूनमध्ये दाखवतात तसं डोळ्यात चांदण्यात चमचमत असलेल्या उत्साही कलाकाराला 2 प्रोत्साहनाचे आणि कौतुकाचे शब्द दिले तर त्यानं तर हुरळूनच जाईल की त्याचा विचार करण्याचं तारतम्य त्याच्याकडे असेल. हा त्याचा प्रश्न आला, तुमचा नाही. आपल्याकडे कित्येक पिढ्या पालकांनी मुलांचं कौतुक केलं तर ते शिफारतात या समजुतीत जगल्या. आमच्या सुदैवाने आता हा समज बदलला आहे. उलट योग्य वयात मुलाचं योग्य रीतीने केलेल्या कौतुकामुळे त्याची वाढ उत्तम होते हे आता सिद्ध झाले. सतत टीका करून मुलं शिकत नाहीत, उलट ती आईवडिलांना कंटाळतात. वडिलांनी आयुष्यात कधी कौतुक केलं नाही, एकदा फक्त पाठीवर हात ठेवला असं काही ऐकलं की माझ्या तर डोळ्यात पाणीच येतं. किती सुंदर क्षणांना मुकलं ते मूल त्याच्या वाढीच्या वयात. सतत लोकांसमोर स्वतःच्या मुलाचं कौतुक करणंही योग्य नाही, पण पालक मुलांच्या जगातल्या अत्यंत महत्त्वाचा भाग असतात आणि आपल्या आयुष्यातला एक मोठा भाग आपलं कधी कौतुकच करत नाही, प्रोत्साहन देतो, पण निर्मळ, निर्व्याज आणि मोकळं कौतुक करत नाही. हे मनात येणं काही फार बरं नाही. कधीतरी मुद्दाम 4 चौघात आपल्या मुलाचं, नवऱ्याचं, बायकोचं कौतुक करायला काय हरकत आहे. थेट 75च्या कार्यक्रमात हिनं माझ्यासाठी आयुष्य वेचलं म्हणण्यापेक्षा अधेमध्ये केलं जाहीर कौतुक तर काहीही चिडणार नाही, उलट आवडेलच तिला. रांधणाऱ्या माणसाला त्याने केलेला पदार्थ चांगला झाला हे सांगणं महत्त्वाचं आहे. रोज तेच काम करून कंटाळणाऱ्या सगळ्यांना कौतुकाचे 4 शब्द कानावर आले तरी काम करण्याचा हुरूप येतो. कौतुक ही माणसाची अत्यंत मूलभूत गरज आहे. सध्याच्या भाषेत एकूण स्ट्रेस एवढा वाढला आहे की एखाद्याच्या नजरेत, कृतीत, शब्दात आपल्याबद्दल कौतुक दिसणं खूप खूप महत्त्वाचं झाले. कळणाऱ्याला त्यातलं खरं कौतुक आणि खोटी प्रशंसा कळते. शेवटी जो शेर समझे मुझे दाद देता है, गले लगाए जिसे गम समझ में आ जाए, हा बालमन पांडेंचा शेर आठवतो. काहीतरी मनापासून आवडायला हवं, त्याबद्दल बोलायला हवं, पोचवायला हवं. झोपलेल्या मुलाकडे आई ज्या मायेनं आणि कौतुकाने बघते ते न त्या मुलाला दिसत असतं ना जगात कुणाला. पण ही जी सरळ सुंदर आशा आहे त्यावर सगळं जग चाललं आहे. धन्यवाद.